नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, टीईटीची परीक्षा जवळ आलेली आहे. शिक्षकांची विविध जबाबदारीमुळे कामामुळे अभ्यास झालेला नाहीये. मग आता नेमकं काय करायचंय? प्रत्येकालाच टीईटीची भीती वाटते. त्यामुळे तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट, मागील 2011 पासून मी स्पर्धा परीक्षेमध्ये आणि टीईटीच्या विद्यार्थ्यांना काय करतोय, मार्गदर्शन करतोय. माझ्या मागच्या 15 वर्षाच्या अनुभवामुळे बांधवांनो, मी तुमच्यासाठी बालमानसशास्त्र हा विषय तुम्हाला खूप कठीण जातो. इतर विषयाच्या तुलनेत या विषयात खूप मार्क 2021 पासून कमी पडताय. त्यामुळं प्रत्येक 2013 ते 2025 या पेपरमध्ये जे काही सातत्याने ज्या ज्या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करून माझ्या अनुभवाने प्रत्येक चॅप्टरवर मी काय केलेले आहे, 10 असे महत्वाचे प्रश्न काढलेले आहे की या वेळेस त्या प्रश्नांवरती 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. या 10 प्रश्नपत्रिकेच्या बाहेर तुमचा पेपर नसणार, हा माझा मागचा अनुभव सांगतो. कारण बांधवांनो, आपण संविधान तक्त्याचा जर वापर केला, कुठल्या टॉपिकला कुठल्या उपघटकावरती प्रश्न विचारला जातो हे जर शिक्षकाला माहिती असेल, विद्यार्थ्याला माहिती असेल, तर अभ्यास अवघड नसतो. फक्त त्याचे तंत्र आणि मंत्र आपल्याला काय आहे त्या परीक्षेची माहिती पाहिजे. ते तंत्र आणि मंत्र लक्षात घेऊनच मी ही 10 गेस पेपर तयार केलेले आहे. हे गेस पेपर जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला सहज यश मिळणार आहे. याची फक्त फी बांधवांनो 99 रुपये आहे. खऱ्या अर्थाने हे करण्यासाठी खूप वेळ, बुद्धी खर्च झालेली आहे. परंतु एक सामान्य शिक्षकांना हे कमी पैशात भेटावा हा उद्देश म्हणून आम्ही हे उपक्रम सुरू केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या व्हॉट्सअपवर काही लिंक आली असेल किंवा स्वराज्य फाउंडेशन हे ऍप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचंय. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी आला की खालच्या दिशेला बघा असं स्टोअर नावाचं काय आहे ऑप्शन आहे, खाली आहे मोबाईलच्या खालच्या दिशेला. ते स्टोअर ऑप्शन तुम्ही दाबलं की तुम्हाला इथं वेगवेगळ्या काय दिसतात बांधवांनो, बॅचेस दिसतात. तर त्यापैकी इथं ऑनलाईन टेस्ट नावाची ही जी काही बॅच आहे या ठिकाणी तुम्ही काय करायचं, तिला टच करायचं. तिला टच केलं की ते बाय नाऊ म्हणतं. बाय नाऊ केलं की बांधवांनो 99 रुपये तुम्ही पे केले की ते ओपन होतं. ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बांधवांनो, तुम्हाला टेस्ट जर सुरू करायची असेल तर तुम्ही अनाउन्समेंट नावाचं जे ऑप्शन आहे ते अनाउन्समेंट नावाचं ऑप्शन काय करायचंय, दाबायचंय, तिथं क्लिक करायचंय. तिथं क्लिक केलं की बघा लगेच त्या ठिकाणी ऑनलाईन आपली टेस्ट सुरू होती. ही तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने बनवलेली आहे बांधवांनो. हे असं केल्यानंतर लगेच काय करायचं, परत तुम्हाला असं वाटतं की मला याचे काय करायचे, उत्तर व्यवस्थित पाठ करायचे, तर तुम्ही कंटेंट नावाच्या ऑप्शन मध्ये जायचंय. कंटेंट मध्ये गेलं की इथं वेगवेगळ्या काय दिलेलं आहे बांधवांनो, अशा प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे. ह्या प्रश्नपत्रिकेला पहिली प्रश्नपत्रिका सोडली की लगेच तिचे उत्तर काय करायचे बघायचे. कारण ऑनलाईन मध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले, किती चुकले, कोणते चुकले हे सगळं सांगतं. मग ते झाल्यानंतर बांधवांनो तुम्ही पीडीएफ स्वरूपात ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता, तुमच्या कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर डाउनलोड करू शकता आणि आता इथून बहुत छान अभ्यास करू शकता. अशा पद्धतीचे पीडीएफ सुद्धा त्यात दिलेले. आता काहींना जर वेळ असेल, अभ्यासच नसेल, तर अशांसाठी सुद्धा बांधवांनो या ठिकाणी मी काय केलेलं आहे, जे महत्वाचे घटक आहे आणि ज्या घटकावर सातत्याने शिक्षकांचं दुर्लक्ष होतं तर त्या ठिकाणी मी त्याचे काय केलेलं आहे, पूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, नेहमी अध्ययनावर परिणाम करणारे जे 13 घटक आहे त्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतो 13-14 मार्क. अनुवंश, परिसर, संवेदना, प्रतिमा, कल्पना, विचार, धारणा, हे सगळे टॉपिक या ठिकाणी काय केलेले आहे, तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात दिलेलं आहे. आणि आणखी दुसरं एक वैशिष्ट्य, यामध्ये जे काही ह्या टेस्ट दिलेल्या आहे 10, या सर्व 10 टेस्टचं बांधवांनो स्पष्टीकरण हे तुम्हाला मी लाईव्ह स्वरूपामध्ये देणार आहे. हे आवर्जून तुम्ही काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे इतकी सर्व माहिती फक्त बांधवांनो तुम्हाला 99 रुपयात मिळते. त्यामुळं पैशाकडे बघू नका. मी 100% तुम्हाला सांगतो आत्मविश्वासाने. आता इथून पुढे 15 दिवस बाकी आहे. तुम्ही ह्या सर्व टेस्ट एका दिवसात सुद्धा सोडू शकता. म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल कशावर प्रश्न विचारला जातो. कारण माझ्याकडे बांधवणं हा संविधान तक्ता आहे. तुम्ही जर का शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असेल तर संविधान तक्ता काय जादू करतो हे तुम्हाला सगळ्याला माहिती असतं. मग परीक्षा परिषदेने सुद्धा ह्याच काही घटक आणि उपघटकावरतीच की ज्याच्यातनं बालकाचा विकास होणार आहे, यातनं शिक्षणाला चांगला दर्जा मिळणार आहे, असेच टॉपिक यामध्ये समाविष्ट केलेले आहे.
मागच्या 7-8 वर्षामध्ये त्याच टॉपिकचा वापर करून आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहे. 26 चॅप्टर आहे. 26 चॅप्टरवर आपण काय केलेलं आहे, प्रश्न बनवलेले आहे. आणि प्रश्न बनवणारा कोण व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की ज्या माणसाने 2013 पासून ज्याचं मार्केटमध्ये पुस्तक आहे ते म्हणजे विजय सुराशे आणि बाळासाहेब शिंदे. त्यानंतर सीटीईटीचं सुद्धा आमचं काय आहे, बांधवणं पुस्तक आहे. मग जर लेखक जर तुम्हाला शिकवत असतील, टेस्ट तयार करीत असतील, तर यापेक्षा आणखी काय पाहिजे तुम्हाला. त्यामुळे या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या, हे तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो. काहीच करायचं नाही, स्वराज्य फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड करायचं किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर लिंक आली असेल तर तिला टच करायचंय, डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका, 99 रुपये पे करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.